IPL म्हणजे केवळ क्रिकेटचा महोत्सव नाही, तर एक जबरदस्त आर्थिक यंत्रणा आहे आणि या यंत्रणेत पैसे कुठून येतात आणि कुणाकडे जातात हे समजून घ्यायला हवं. म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल. तर सुरुवात होते IPLच्या कमाईपासून. मुख्य उत्पन्न येतं ब्रॉडकास्टिंग राईट्स आणि स्पॉन्सरशिप मधून. उदाहरणार्थ 2023 मध्ये IPLचं मीडिया राईट्स डील सुमारे 48,390 कोटी रुपयाचं होतं. हे पैसे बोर्डाकडे म्हणजेच BCCI कडे येतात, पण BCCI एकट्याने सगळी कमाई ठेवत नाही, ती वाटली जाते. कशी? 1. फ्रँचायझेस, मीडिया राईट्स आणि सेंट्रल स्पॉन्सरशिप मधून सुमारे 50% रक्कम टीम्सला वाटली जाते. यामुळे टीम्स दरवर्षी प्रॉफिट मध्ये असतात. 2. BCCI, उरलेले 50% BCCI जवळ राहतात, जे ते क्रिकेटच्या विकासासाठी, डोमेस्टिक क्रिकेटसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतात. 3. प्लेयर्स, प्रत्येक टीम कडून खेळाडूंना त्यांच्या बोलीप्रमाणे रक्कम दिली जाते. खेळाडूंना अजूनही ब्रँड एंडोर्समेंट्स, बक्षिसं यामधून स्वतंत्र उत्पन्न मिळतं. 4. स्टेट क्रिकेट असोसिएशन्स, ज्या स्टेडियममध्ये सामने होतात त्या राज्य संघटनांनाही काही टक्केवारीनं उत्पन्न दिलं जातं. यामुळे IPL हे एक परफेक्ट इकॉनॉमिक सायकल झालं आहे, जिथे BCCI, टीम्स, खेळाडू आणि स्थानिक क्रिकेट संघटना सगळेच जिंकतात. थोडक्यात IPL हे विन विन मॉडेल आहे, जिथे क्रिकेटही खेळलं जातं आणि पैसाही भरपूर फिरतो.